लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली असून मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी एका महत्त्वाच्या जी.आर.वरती स्वाक्षरी केली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहेत। खात्यामध्ये 1,500 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये जमा होत आहेत। सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेतला असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी पैसे बँकांना देण्यात आले आहेत। त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। पण लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की जेव्हा हप्ता वाटपाचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीच 2 नव्या नियमांमध्ये देखील मोठा फेरबदल झाला आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला, पण 2 नियमानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असल्याचं जाहीर केले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचं नाव हे पात्र महिलांच्या यादीमध्ये आहे का हे बघा, कारण 86 लाख महिलांची अर्जांची नावं ही ॲड करण्यात आली आहेत। महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत। सरकारने 2 नवीन नियम लावले, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बँकांची पात्रता ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका, कारण सरकारने आता नियमात बदल केला। महिलांच्या खात्यावर पैसे सोडत असताना सरकारने फेरबदल केला। त्यामुळे जर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, 2 व्हीलर गाडी असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ आता घेता येणार आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळेच कोणत्या महिलांना 2 नियमानुसार पात्र ठरवण्यात आले हे पहा। याआधी फक्त सरकारी बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात जमा व्हायचा, परंतु आता नवीन नियमानुसार खाजगी बँकांमध्ये देखील सर्वात आधी पैसे सोडण्यात येणार आहेत। 12 बँकांची निवड मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या 12 बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश दिले। लाडक्या बहिणींनो काही बँकांना बंधनकारक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय करण्यात आले। त्यामुळे जर तुमच्याकडून आधार लिंकिंग करायचं राहून गेलं असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये हप्ता सरसकट जमा होणार आहे। 12 बँकांमध्येच पैसे सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्याही बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये आहे का हे पहा, कारण आता तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आले, परंतु 2 नियमांनुसारच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग होत आहेत। यामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजे सर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी सरसकट लावण्यात आला। दुसरा नियम जो आहे त्यामुळे 86 लाख महिलांची नावं ही यादीमध्ये आली आहेत। जो बँकेचा रिलेट आहे त्यामध्ये सरकारने बँकेच्या IFSC कोड चेंज झाल्याचं पाहिलं, त्यामुळे सरकारने विशिष्ट बँकांची निवड केली आहे। मागच्या वेळेस महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडत असताना सरकारने eKYCची अट लावली होती, परंतु यावेळेस पैसे सोडताना बँकांसाठी बंधनकारक असे 2 नियम जाहीर झाले। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल आणि तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आली आहे। महिलांना 2 महिन्याचा हप्ता एकत्र देत 1,500 + 1,500 असे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून जी.आर. जाहीर झाला। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी 86 लाख महिलांची नावं यादीमध्ये असल्याचं सांगितलंय। त्यामुळे महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यासाठी सरकारने फक्त 12 बँकांची निवड केली आहे। यात 6 सरकारी आणि 6 खाजगी बँका आहेत। सरकारी बँकांसाठी नियम वेगळे आणि खाजगी बँकांसाठी नियम वेगळे आहेत। त्यामुळे लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना काही महिलांना 3,000 रुपये मिळाले तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झाले नाहीयेत। तर मैत्रिणींनो कोणतीही काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण सरकार योजना राबवण्यासाठी एक फिल्टर लावत आहे आणि यामध्ये सरकारने 12 बँका निवडल्या। मग त्या 12 बँका नेमक्या कोणत्या आहेत हे आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत। ज्या महिलांची खाती ही 6 सरकारी बँकांमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रक्रिया सोपी आहे, परंतु सरकारने डेटा व्हेरीफाय केला आणि थेट आता बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केले। पण यावेळी एकच अट ही सरकारी बँकांमध्ये लावण्यात आली होती, ती म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणं, DBT सक्रिय असणं। पण ज्या खाजगी बँका होत्या त्यामध्ये सरकारने 2 नवीन नियम लावले आहेत। त्यामुळे 3,000 रुपये मिळवण्यासाठी खाजगी बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना पात्र ठरवताना 2 नियमांनुसार पात्र ठरवण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींनो जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये कसे जमा होणार
होणार आहेत हे देखील जाणून घ्या. कारण लाडक्या बहिणींनो, सरकारी बँकांमध्ये जसे सरसकट पैसे जमा झाले तसे खाजगी बँकांच्या बाबतीत घडलं नाहीये. कारण इथे सरकारने पहिला अत्यंत कडक नियम लावलाय, तो म्हणजेच अल्ट्रा व्हेरिफिकेशन. खाजगी बँकांमध्ये खातं असलेल्या महिलांना खातं तपासताना सरकारने समिती नेमली आणि त्या समितीमार्फत तुमचा आधार कार्ड नंबर पाहिला गेला नाही तर तुमच्या खात्याची मागील 6 महिन्याची ॲक्टिव्हिटी तपासली गेली. अनेक महिलांची खातं ही खाजगी बँकेमध्ये असतात पण ती वर्षोनवर्ष बंद असतात. मग अशा खात्यामध्ये जर 3,000 रुपये सोडले तर ते तांत्रिक कारणास्तव अडकू शकतात किंवा त्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सची अट असल्यामुळे पैसे कट होऊ शकतात. म्हणून ज्या महिलांचे व्यवहार नियमित आहेत त्यांच्याच खात्यावर बँकेचा कोणताही प्रॉब्लेम होऊ नये आणि महिलांचे पैसे अडकून राहू नयेत यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये सोडत असताना 2 नियमानुसार पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरा आणि तांत्रिक नियम जो खाजगी बँकांसाठी लागू करण्यात आला होता तो म्हणजेच NPCI मॅपिंग. सरकारने बहुतांश वेळा आधार लिंकिंग करणं सोपं आहे असं सांगितलं. मात्र खाजगी बँकांमध्ये आता फक्त आधार लिंकिंग नाही तर मॅपिंगची प्रक्रिया देखील सरसकट लावण्यात आली आहे आणि ही किचकट आहे. त्यामुळेच आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर आता डायरेक्ट बेनिफिटसाठी तुमची बँक सक्रिय असणं महत्त्वाचं ठरलंय. खाजगी बँकांच्या बाबतीत सरकारने असा नियम लावलाय की जोपर्यंत बँका स्वतःहून तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करत नाहीत तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार नाही. त्यामुळे सरकारने जर DBTचं बटन दाबलं तर बँकेकडून पहिल्यांदा परमिशन घेतली जाईल आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये DBT ट्रान्सफरचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारने यासाठी 6 खाजगी बँकांची निवड केली आणि त्याच बँकांमध्ये पैसे सोडले आहेत. खाजगी बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या मोबाईलवर पैसे क्रेडिटेडचा मेसेज आला. त्यामुळे खाजगी बँकांना स्पष्ट निर्देश दिले गेले होते. तोपर्यंत कोणत्याही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते. 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 6 बँकांची नावं जाहीर केली आहेत. त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावर थेट 3,000 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, आपण आता जाणून घेणार आहोत की कोणत्या बँकांमध्ये सरकारने पैसे सोडले, त्यामधील कोणत्या खाजगी बँकांमध्ये 3,000 रुपये महिलांना मिळाले हे सर्वात पहिल्यांदा पाहूया. ICICI बँकेची निवड ही सरकारने केली आहे. यामागे सरकारचा मुख्य उद्देश होता आधार बेस्ड पेमेंट. यामध्ये बँकेचं तंत्रज्ञान महिलांच्या आधार खात्याला बँक खात्याशी अवघ्या काही सेकंदामध्ये मॅच करतं. त्यामुळे ग्रामीण भागातील ज्या महिलांचं खातं ICICI बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय पैसे जमा होण्याची प्रक्रिया पार पडली. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या HDFC बँकेमध्ये सॉफ्टवेअरसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या बँकेमध्ये सरकारने पेमेंटसाठी निवड केली आणि सक्षम बँकेमध्ये पैसे सोडले. ज्या महिलांचं खातं शहरी आणि निमशहरी भागात आहे आणि त्यांनी ॲक्सिस बँकेची निवड केली होती त्यामध्ये प्रामुख्याने सरकारने बॅलन्स मॅनेजमेंटची निवड केली आणि अनेक महिला आणि जनधन किंवा कमी बॅलन्स असलेली खाती देखील ॲक्सिस बँकेमध्ये उघडली होती. त्यामुळे सरकारने या बँकेसोबत करार केला असून लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्याही सर्व्हिस चार्जेसशिवाय ॲक्सिस बँकेमध्ये सोडण्यात आले. कोटक बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं डिजिटल सेव्हिंग अकाउंट सरकारने निवडलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्याच्यानंतर IDFC फर्स्ट या बँकेमध्ये सरकारने पैसे सोडण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या पारदर्शक प्रणालीमुळे या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिलांचे व्यवहार हे जास्त होतात. सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देखील पैसे सोडले. 2 सरकारी बँकांना प्राधान्य सर्वात आधी देण्यात आलं. बँकेचे नेटवर्क ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठे आहे त्यामुळे या सिस्टीममध्ये 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया पार पडली. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडियामधील खात्यासाठी देखील सरकारने DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा वापर केला. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये हे DBTद्वारे सोडण्यात आले. त्याचबरोबर कॅनडा बँकेमध्ये महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले. 2 महिन्याचे एकत्रित हप्ते सोडले असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळाला. सरकारने यासाठी 12 बँकांची निवड केली होती. त्यामध्ये 6 सरकारी आणि 6 खाजगी बँकेमध्ये 2 कडक नियमानुसार हप्ता वाटप पार पडले. महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत.